नमस्कार, मी वेद बर्वे. भारत शक्ती मराठीच्या सारांश या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. या भागात आपण चर्चा करणार आहोत की एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातला मराठी भाषेचा वाढता वापर आणि त्यातील नोकरीच्या संधी किंवा भविष्यातील जॉब ऑपॉर्च्युनिटीज आणि या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत एआय मधील तज्ज्ञ डॉक्टर भूषण केळकर सर. सरांचा अल्पपरिचय करून द्यायचा झाला तर IIT बॉम्बेमधून त्यांनी बीटेक केलंय आणि त्यानंतर UK मधून एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयामध्ये त्यांनी PhD संपादन केली आहे. सरांना अमेरिका, UK आणि भारत अशा तिन्ही देशांमध्ये मिळून एकूण 25 वर्षाचा इंडस्ट्रीचा अनुभव आहे. अनेक बेस्ट सेलर मराठी पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलंय आणि 23हून अधिक US मान्य पेटंटचे इन्व्हेंटर अशी यात सरांची जागतिक ख्याती आहे. सर, तुमचं मनापासून भारत शक्तीमध्ये स्वागत. जसं मी म्हटलं की आपला आजचा विषय आहे की एआय आणि त्यातील मराठी भाषेचा वाढता वापर किंवा त्यातल्या नोकरीच्या संधी. तर आपण थेट प्रश्नांनी सुरुवात करूया की एआय तंत्रज्ञान जे आता सगळीकडे ऍक्सेप्ट केलं जाते आणि ज्याचा वापर आपण बघतोय की सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वाढतोय, तर सध्या एआय मध्ये मराठी भाषेचा किंवा प्रादेशिक भाषांचा आपण म्हणूया वापर किती प्रमाणात वाढतोय आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रात सध्या मराठी भाषा वापरली जाते? मुळामध्ये आता फेब्रुवारीमध्ये आपण हे बोलतो. फेब्रुवारीमध्ये 27 तारखेला मराठी राजभाषा दिन आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या वर्षीची अशी वाटते, बिफोर वी टॉक अबाउट की तंत्रज्ञानामध्ये मराठीचा वापर कसा होतोय, की सगळ्यांना आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे की मागच्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला खूप प्रयत्नानंतर मिळाला आहे. तर ते अभिजात भाषा आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अंतर्भूत आहेतच, परंतु जगामध्ये असणाऱ्या ज्या भाषांचा वापर आहे त्याच्यामध्ये मराठी ही 13व्या क्रमांकावर आहे. आणि म्हणजे एकूण लोकसंख्या जी मराठी भाषा बोलते ती जर का 13व्या क्रमांकावर असेल अनेकविध भाषांच्या मध्ये, तर आपल्याला हे सहजच लक्षात येईल की तंत्रज्ञानाचा वापर करणारी जी लोक आहेत आणि त्यामुळे त्यांची गरज ही पण त्या प्रमाणात असणार आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचा मराठी भाषेवरचा परिणाम आणि मराठी भाषेवरचा तंत्रज्ञानावरचा परिणाम या दोन्हीवर या परिप्रेक्ष्याची खूप गरज आहे हे लक्षात ठेवण्याची. तसंच थोडंसं कॉन्टेक्स्ट संदर्भ म्हणजे की भारतीय संविधानामध्ये शेड्यूल 8 जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्या 22 भाषा रेकग्नाइज्ड आहेत त्याच्यामध्ये मराठी ही महत्वाची आहे. आणि या सगळ्या दृष्टीने पाहायला गेलं तर मराठी भाषेचं हे एआयच्या तंत्रज्ञानामध्ये एक भाषा म्हणून खूपच महत्वाचं स्थान आपोआपच निर्माण होतं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये किती वापर होतोय तर आपल्या प्रेक्षकांपैकी वाचकांपैकी सगळ्याच लोकांना हे माहिती आहे की ते आता सुद्धा व्हॉट्सअपवर काही टाईप करत असतील किंवा गुगलवर सुद्धा सर्च करत असतील. विकिपीडिया सुद्धा मराठीमध्ये आहे. तर त्याचे जे लिपी आहे ती सुद्धा आता मराठीमध्ये किंवा व्हॉइस टू टेक्स्ट याच्यावरनं आपल्याला सहज झालेलं आहे आणि आबालवृद्धांना झालेलं आहे. म्हणजे मला माहिती आहे की अनेक जी 80, 85, 90 वर्षाची व्यक्ती आहेत, सिनियर सिटीजन आहेत, ते सुद्धा मराठीचा अत्यंत सफाईने वापर हा त्यांच्या मोबाईलमध्ये करू शकतात. या सगळ्याचा महत्वाचा अर्थ असा की मराठीला एआयच्या जमान्यामध्ये खूप मोठं स्थान असेलच आणि ते दोन्ही प्रकारे असेल. एक म्हणजे की क्रिएशन ऑफ कॉन्टेंट म्हणजे साहित्य किंवा साहित्य विषयक निर्मिती आणि त्याचा वापर म्हणजे कन्झम्पशन. आणि याच्या मधला जो दुवा आहे तो म्हणजे एआयचे जे अनेक टूल्स आहेत, ऍप्स आहेत की जे आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलवर डाउनलोड करतो, या सगळ्यामध्ये त्याचा नक्कीच वापर आहे आणि तो वाढताच असेल याबद्दल मला अजिबात शंका नाही. येस सर. आणि जसं आपण फ्युचर संधीविषयी बोललो किंवा तुम्ही म्हणालात की भविष्यात एआयचा वापर किंवा एआय मधील मराठी भाषेचा वापर हा नक्कीच वाढत जाणारा असणार आहे. तर त्यालाच जोडून मला विचारायचे की विशेषतः मराठी भाषेतील तज्ज्ञ जे आहेत किंवा मराठी भाषेवर पगडा असलेली जी लोक आहेत त्यांना एआय क्षेत्रात किंवा एआयच्या मदतीने नोकरीच्या कोणकोणत्या संधी फ्युचरमध्ये उपलब्ध होऊ शकतात? हा, तर या ज्या संधी आहेत मी म्हटलं तसं आधी त्याच्यातल्या 3 भागांमध्ये असतील. एक म्हणजे की मराठीमध्ये कॉन्टेंट क्रिएशन करणे. मुळामध्ये समजा आपण घेतलं की आपण भाषा विषयक बोलतोय म्हणून की BA किंवा MA केलेली एखादी आपण मराठीमधली व्यक्ती घेऊ, तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे मी तर इनफॅक्ट सध्याच्या कालखंडाचे 2 भाग केलेले आहेत.
मी त्याला म्हणतोय बीसी आणि एडी. जसं नॉर्मली आपल्या मध्ये आहे की इसवी सन पूर्व आणि इसवी सन, बरोबर. तर बीसी म्हणजे मी त्याला म्हणतोय बिफोर चॅट जीपीटी, बीसी. आणि एडी म्हणजे आफ्टर डीपसीक. ओके. जे आता 1 महिना पण जेमतेम होतोय येऊन. तर ह्या प्रकारच्या कालखंडामध्ये बहुतांशी लोकांचं शिक्षण हे बीसी मध्ये झालेलं आहे, बिफोर चॅट जीपीटी. आणि त्यांचं सगळं कार्यकर्तृत्व हे एडी मध्ये होणार आहे, आफ्टर डीपसीक मध्ये होणार आहे. आणि त्यामुळे 3 प्रकारचे जॉब्स किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. एक म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन. मराठीमध्ये असणारं समजा साहित्य जे आहे, म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांपासून ते पु ल देशपांडेंपासून संदीप खरे, अरुणाताई ढेरे इथपर्यंत या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन एक कॉर्पस म्हणून तयार असणे खूप महत्वाचं राहील. आणि ते आता पुरेशा प्रमाणात नक्की नाहीये. त्याचं एक छोटं उदाहरण देतो मी. गुगलचं जे एक मोरनी AI नावाचं एक सॉफ्टवेअर त्यांनी तयार केलंय आणि ते भाषांसाठी, आणि त्याच्यामध्ये माझा मित्रच डॉक्टर मनीष गुप्ता ते हँडल करतो, मोठा अधिकारी आहे तो गुगलमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की 123 का 125 भाषा, इंडिक भारतीय भाषा, याच्यामध्ये त्यांचं ते टूल काम करण्याचा त्यांचा मानस आहे. आता गडबड अशी आहे की त्याच्यातल्या 73 भाषांच्या मध्ये डिजिटल कॉन्टेंटच नाहीये. म्हणजे जर का भाषा समृद्ध आहे परंतु ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये की जे कम्प्युटरला समजतं अशा भाषेमध्ये जर उपलब्ध नसेल तर त्याच्यावर काम करणे आणि त्याचा वापर करणे हे दुरापास्त आहे. आणि म्हणून मला वाटतं की रोजगाराच्या संधी जर आपण बघायला गेलं तर त्याच्यामध्ये हे एक अत्यंत महत्वाची बाब आहे की जो उपलब्ध वाङ्मय आहे, साहित्य आहे, याचं डिजिटायझेशन करणे, डिजिटल फॉर्मॅटमध्ये आणणे, हा एक भाग झाला. दुसरा आहे म्हणजे की त्याचा वापर करणारी यंत्रणा निर्माण करणे, ती म्हणजे ऍप्स किंवा वेब ऍप्स किंवा काही म्हणू आपण. तर ती त्या प्रकारचे टूल्स तयार करणे, त्याच्यामध्ये जो महत्वाचा भाग असतो UI UX चा, युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स, तर ह्याच्याबद्दलचा विचार करणारी यंत्रणा तयार करणे आणि म्हणजे साहित्य निर्मिती आणि त्याचं वापर करते यांच्यामध्ये साधणारा प्लॅटफॉर्म, याच्यामध्ये अनेकविध संधी उपलब्ध होतील. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे हे सगळं वापरून त्याचा कुठेतरी वापर करणे, अन्य ठिकाणी वापर करणे. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखादं दुकान घेतलं की जे मराठी आहे, पूर्णपणे मराठी आहे, त्याच्यातले खाद्यपदार्थ मराठी आहेत किंवा त्याच्यामध्ये समजा पैठणी विकली जाते किंवा मराठी वस्तू विकल्या जातात, तर त्याचा जो ग्राहक वर्ग आहे, कन्झ्युमर आहे, तो अर्थातच मराठी जास्ती असणार. आणि म्हणून त्यांच्यासाठी समजा मार्केटिंग आहे किंवा त्याच्यासाठी जाहिरात तयार करणं आहे, त्याच्यासाठी डिजिटल माध्यमातनं, ज्याला आपण डिजिटल मार्केटिंग म्हणतो ते आहे, किंवा त्याचे चॅटबॉट्स आहेत, आफ्टर सेल सर्व्हिस आहे, हे सगळं अर्थातच आपल्याला मराठीमध्ये द्यावं लागेल. त्यामुळे मी हे 3 भाग म्हणतोय, कॉन्टेंट क्रिएशन, प्लॅटफॉर्म क्रिएशन आणि कन्झ्युमर. या 3ही पातळींवर आपल्याला मराठी जास्तीत जास्त लागणार आहे. आणि त्याचाच अर्थ असा की त्याच्यामध्ये जॉब निर्मिती होणार आहे. सर, खूप छान पद्धतीने तुम्ही जे आहे ती वर्गवारी सांगितली 3 प्रकारे, म्हणजे कशा प्रकारे मराठी भाषा नुसता वापर आपण न म्हणता कोणत्या कोणत्या स्तरावर त्याचा वापर होणार आहे. थोडं कॉन्टेंट व्यतिरिक्त मला विचारायचं होतं की AI मध्ये महत्वाचं आहे तसं डेटा सायन्स किंवा मशीन लर्निंग हे जे भाग आहेत, तर त्या क्षेत्रांमध्ये मराठी भाषिकांसाठी काही करिअर अपॉर्च्युनिटीज असतील का भविष्यात, त्याविषयी काय सांगाल? सो AI, ML, डीप लर्निंग किंवा असे जे प्रोग्रामिंग, पायथन, हे जे सगळे आपण ऐकतोय त्याच्यामध्ये आता बऱ्याच नवीन गोष्टी येत चालल्यात. आणि एक फक्त मराठीसाठी अशा दृष्टीने नाही, पण हे सगळ्यांना माहिती होत चाललं आहे. डेलॉइटच्या रिपोर्ट जो 5 वर्षापूर्वी आला होता त्याच्यावरनं की हाफ लाईफ म्हणजे एखाद्या गोष्टीची उपयुक्तता निम्मी होण्यासाठी लागणारा वेळ, तर हा वेळ पूर्वी 5 वर्ष होता. 3 वर्षापूर्वी तो 5 वर्ष होता, तो आता जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापर्यंत आलाय. याचं सामान्य मराठीमध्ये भाषांतर करायचं झालं तर ते असं की जे तुम्ही आज अगदी नवीन तंत्रज्ञान म्हणून शिकाल ते अजून 1.5 ते 2 वर्षानंतर फक्त 50% उपयुक्त असेल. ओके. आणि तसंच पुढच्या 2 वर्षामध्ये म्हणजे एकूण 4 वर्षामध्ये ते फक्त 1/4 उपयोगी असेल. आणि एकूण 6 वर्षामध्ये त्याची उपयुक्तता ही जवळजवळ 10% पर्यंत आलेली असेल. म्हणजे या मधल्या 6 वर्षामध्ये तुम्हाला शिकत राहणं खूप आवश्यक राहील.
हम्म. ही गोष्ट जशी AI, ML, पायथन याच्यासाठी महत्वाची आहे, तशी मराठीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या AI, ML, डीप लर्निंग मधल्या लोकांना तेवढीच लागू आहे ती. किंबहुना मी म्हणेन की जर मराठीमध्ये काम करू इच्छितात त्यांना तर ह्याच्या एक पाऊल पुढे राहावं लागेल, कारण मराठीमध्ये असणारा कॉन्टेंट हा इंग्लिश किंवा अन्य काही इंडो कुर्गन भाषांच्या तुलनेमध्ये कमी आहे. आणि त्यामुळे आपल्याला ऍक्सिलरेट करावं लागेल, आपल्याला त्वरण असायला लागेल, नुसती गती आणि वेग असून चालणार नाही. तर याही दृष्टीने मी म्हणेन की आपल्याला विशेष करून मराठीमध्ये ज्यांना काम करायचंय त्यांच्यासाठी प्रचंड मोठी संधी आहे, यात काही शंकाच नाही. मराठी वाङ्मय आता आपण डिजिटाईज केलेलं नाही, इन इटसेल्फ इज अन ऑपॉर्च्युनिटी. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो, एक थोडा वेळ जास्ती घेऊन. मला माहिती आहेत अशा एक व्यक्ती की ज्या 52 वर्षाची स्त्री आहे आणि त्यांचं एक छोटंसं दुकान चालवतात आणि ते करून त्या मायक्रोसॉफ्ट AI ला मराठीमध्ये कॉन्टेंट पुरवतात आणि त्याच्यातनं त्यांची होणारी आमदनी, 52 वर्षाची बाई आहे, त्यांची होणारी आमदनी ही त्यांच्या दिवसभरामध्ये होणाऱ्या त्यांच्या दुकानाच्या सेलपेक्षा जास्त आहे. आता हे जर त्या बाई करू शकत असतील तर ज्या व्यक्ती आता ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, ज्यांना वर्तमान म्हणजे तंत्रज्ञान स्नेही आहेत, अशा लोकांना किती संधी उपलब्ध होतील याचा विचारच करायला पाहिजे आपल्याला. नक्कीच. खूप इन्स्पायरिंग उदाहरण दिलं तुम्ही सर. म्हणजे जसं की तुम्ही त्या व्यक्तींविषयी, त्या महिलेविषयी बोललात, तर जसं तरुणांना स्पेशली आपण म्हणतो की तरुण आता AIचा जास्तीत जास्त वापर करतायत, तर त्यांच्यासाठी हे नक्कीच एक इन्स्पायरिंग उदाहरण होतं. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणालात की त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला अपडेटेड ठेवावं लागेल किंवा अपग्रेडेड ठेवावं लागेल. तर त्याविषयी थोडं खोलात जाऊन तुम्ही काय सांगाल? कारण बरेचशांच्या मनात हा प्रश्न येईल की स्वतःला अपग्रेड कसं ठेवायचं किंवा स्वतःला तो स्पीड किंवा त्या डेव्हलप तंत्रज्ञानाशी मॅच कसं करायचं, त्याविषयी काय सांगाल? सो मी म्हणेन की सध्याचं तर जग असं आहे की जवळजवळ 68% लोकांना अपस्किल केल्याशिवाय त्यांची कुठलीही नोकरी, मराठी किंवा मराठेतर कुठलीही नोकरीमध्ये टिकता येणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. आणि एक छोटं उदाहरण देतो म्हणजे मग हे आपल्याला अजून स्पष्ट होईल की एक 3 वर्षापूर्वी म्हणजे 30 नोव्हेंबर 2022 मध्ये ChatGPT हे लॉन्च झालं. त्याच्या आधीपर्यंत कोडिंगचे जॉब एकदम हॉट होते. आता 2 वर्ष होत आली आणि कोडिंगच्या बद्दलची अनास्था वाढत चालली आहे. बरोबर. कोडिंग मधले जे कन्व्हेन्शनल 80% जॉब्स आहेत त्याच्यामध्ये नक्की धोका आहे असं सगळी लोक सांगतात. म्हणजे कोडिंग लगेच बंद पडणार आहे असं नाहीये, पण त्याचं स्वरूप बदलणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही फील्डमध्ये असं कॉम्प्लेसंट, गाफील राहता येणार नाही की आता आम्ही गेली 20 वर्ष हे तंत्रज्ञान करतोय, ही काही गोष्ट माझ्या त्याच्यावर पकड आहे, तर मी आता काय मला रिटायर होईपर्यंत प्रॉब्लेम नाही, असं जर का कोणी समजलं तर तो दादांत म्हणजे गैरसमजच आहे. बरोबर. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल आम्ही एक करिअरची गुणसूत्र या नावाने पुस्तकच लिहिलंय. मी आणि माझी सहलेखिका डॉक्टर मधुरा केळकर, आम्ही दोघांनी हे पुस्तक लिहिण्याचं मूळ कारण ते आहे की करिअरची गुणसूत्र हे पुस्तक एकूण 300 टूल्सची त्याच्यामध्ये आखणी आहे की तुम्ही वयवर्ष समजा 15-16 पासनं पुढे तुमचं करिअर घडवताना आणि विशेषतः अपस्किलिंग करताना काय करायला पाहिजे याचे टप्पे आणि त्याच्यामधल्या महत्वाच्या गोष्टी आणि त्याच्यासाठी असणारी फ्री टूल्स हे आम्ही त्याच्यात दिलेले. किंवा जर कन्झ्युमर साईडने बघायचं झालं तर मराठीमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टूल्स आणि ऍप्स वापरायची कशी आणि ती कोणती आहेत याबद्दल पुस्तक नव्हतं, तर त्याचंही पुस्तक आम्ही या मुद्दाम तू जो प्रश्न विचारतोयस त्याच्या अनुषंगानेच तयार केलेलं आहे की समजा मराठी लोकांनी अपस्किलिंग करायचं म्हणजे काय करायचं, तर त्याच्यामध्ये AI टूल्स वापरायची कशी आणि त्यामुळे त्याच्यामध्ये AI टूल्स मुळात कुठल्या फंक्शनसाठी आहेत हे माहिती पाहिजे. तर म्हणून आपल्या टीमनी 2000 AI टूल्सचा अभ्यास केला. त्याच्यातनं 170 जवळजवळ फ्री टूल्स शोधून काढली आणि त्याचं पुस्तक केलं. ते आता ऑलरेडी मराठी बेस्ट सेलर आहे. आणि हे तर मी प्रांजळपणे सांगतोच की आम्ही जे तिन्ही लेखक आहोत ते काही पु ल देशपांडे नव्हे किंवा आमची काहीतरी फार मोठी महत्वाची लेखन शैली आहे की जी लोकांना आवडते असं काही नाहीये, परंतु AIच्या बटव्यातून हे जे पुस्तक आहे किंवा त्याचं इंग्लिश AI टूल्स अशानीच आहे,
हे पुस्तक आता 4थ्या आवृत्तीत आहे आणि मराठी बेस्टसेलर आहे 1 वर्षाच्या आत. एक साधारण जर आपण दुर्दैवानीच म्हणायचं झालं तर मराठी भाषेमधल्या पुस्तकाचं समजा प्राक्तन बघितलं तर 2 वर्षामध्ये 1 आवृत्ती खपणे हे यश समजलं जातं दुर्दैवाने. पण आमचं पुस्तक त्याच्यात वाङ्मयीन मूल्य काही भयंकर असं नाहीये, तरी सुद्धा 4थ्या आवृत्तीमध्ये 1 वर्षात जाण्याचं यश, कारण की त्याचं महत्व मराठी लोकांना दिसतं. आणि त्यामुळे मी म्हणेन की हीच 2 असं नाही, पण ह्याच्या प्रकारचं नॉलेज हे वेबवरनं मिळवणे आणि अपस्किलिंग सतत प्रत्येक वर्षामध्ये किमान 1 किंवा 2 स्किल्स नवीन मिळवत राहणे प्लॅन करून हे त्याच्यावरचं सोल्युशन आहे, शाश्वत आणि सस्टेनेबल सोल्युशन. त्यामुळे हे करावंच लागेल सगळ्यांना आणि हे तुला आणि मला पण करायला लागेल. नाही, खूपच छान तुम्ही म्हणालात तसं, कारण की जसं आपण म्हणतोय की मराठी भाषेला फोकस ठेवून आपण हा विषय घेतला आहे याचा, तर बरेचदा हेच होतं की इंटरनेटवर किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला इंग्रजीतनं माहिती सहज अवेलेबल होते, पण प्रादेशिक भाषेतनं अशा प्रकारे माहिती मिळणं, जे आपण आता अपग्रेडेशन विषयी बोललो, ते खूप महत्वाचं आहे. सर, AI मध्ये आता सक्सेसफुली काम करते किंवा कार्यरत आहे अशा एखाद्या स्टार्टअप किंवा कंपनीविषयी तुम्ही सांगाल का? एक एक्झाम्पल किंवा एक हे म्हणून की आयडियलपणे ते आता सक्सेसफुली काम करत आहेत. सो एआयचा वापर करणाऱ्या बऱ्याच कंपनीज आपल्याला माहिती आहेत. ओपन एआयचं ChatGPT मेक्स यूज ऑफ मराठी. तसंच Turing.com नावाची एक मराठी NLP असणारी कंपनी आहे, किंवा रिफ्रेज नावाची कंपनी आहे की जे मराठीमध्ये कॉन्टेंट, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती, वाङ्मय निर्मिती करते. Vernacular.ai, iSpeech किंवा बॉट पेंग्विन किंवा कू ॲप असे बरेच आहेत. पण एक विशिष्ट कंपनीचा मी उल्लेख करतो, त्याचं नाव आहे smallstep.ai नावाची एक कंपनी आहे बंगलोरमध्ये, मराठी माणसांनीच सुरू केली आहे. आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू LLM, मराठीमधलं LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल, तर ते मिसळ या नावाने त्यांनी केलेलं आहे. आणि अर्थातच मिसळ हे मराठी लोकांना काय हे सांगायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते ऍप तयार केलेलं आहे. तर अशा तऱ्हेचे काही ज्याला आपण म्हणू आयलंड्स ऑफ व्हर्च्यू आहेत, की जिथं थोडं थोडं काहीतरी काम चालू आहे, परंतु त्याचं एकत्रीकरण करणं हे खूप महत्वाचं राहील. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर राष्ट्रीय पातळीवर हे होत आहे, आणि त्यामुळे तिथं भारतीय आणि मराठी लोकांना परत संधी आहे. ते गव्हर्नमेंटचं असलं किंवा सेमी गव्हर्नमेंट असलं तरी. त्याचं एक उदाहरण देतो. आपण जर बघितलं तर कृत्रिम नावाचं जे ओलाचं ऍप आहे ते भारतीय भाषांमध्ये आहे, किंवा सर्वम एक या नावाचं जे आहे, साधारण 1-2 वर्षापूर्वी त्याची सुरुवात झाली, किंवा भाषिणी नावाचं एक ऍप आहे, किंवा आता हनुमान याचं एव्हरेस्ट 1 या नावाचं आहे, चित्रलेखा नावाचं आहे. या सगळ्यामध्ये मराठीची नितांत आवश्यकता आहे. आणि ज्याला आपण म्हणू की मराठी भाषेचा उपयोग कुठे कुठे होऊ शकेल, तर तो असंख्य ठिकाणी होईल. गव्हर्नमेंटचे जे अनेक प्रोग्राम्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हणू डिजिटल पब्लिक गुड्स, त्याचं सोपं उदाहरण म्हणजे UPI किंवा आभा म्हणून जे आहे, की ज्याच्यामध्ये समजा DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे, तर ते ज्या खेडोपाडी होणार, त्या खेडोपाडी असणाऱ्या लोकांना इंग्लिशवर काही मोठी पकड असते असं नाही, असण्याची अपेक्षाही नाही, परंतु त्यांना या योजनांचा लाभ घेता येणे, त्याची माहिती मिळवता येणे, यासाठी मराठी लागणारच आहे. आणि ते जर का आपण मराठी भाषिक, जे जगामधली 13वी भाषा आहे बोलली जाणारी, तर आपल्याला लक्षात येईल की ह्याची व्याप्ती किती कुठपर्यंत जाऊ शकते. आणि म्हणून मला आग्रहपूर्वक सांगायचं आहे की मराठी लोकांच्यासाठी ही प्रचंड मोठी संधीच आहे. फक्त आपण अपस्किलिंग केलं तर, आपण ते जर थांबून राहिलो तर आपल्याला इंग्लिश शिवाय पर्याय राहणार नाही. आणि त्याचे अनेक दालनं प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमध्ये खुली आहेत. बरोबर. प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरचा सर आपण उल्लेख केला, आणि माझा पुढचा प्रश्न थोडासा त्याला धरूनच होता की खासगी क्षेत्रांविषयी तर तुम्ही उत्तम प्रकारे सांगितलं की कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत. सरकारी क्षेत्र, कारण बरेच तरुणांना जे असतं ते गव्हर्नमेंट जॉबचं एक वेगळं अट्रॅक्शन किंवा ती एक सेफ्टी त्यांना वाटते, तर सरकारी जॉब्समध्ये किंवा गव्हर्नमेंट जॉब्समध्ये AI आणि मराठी भाषेतल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज काही आहेत का, त्याविषयी काय सांगाल? आता तर सरकारी पातळीवर म्हणजे राज्य पातळीवर बघायला गेलं तर मराठी याचा वापर मंत्रालयामध्ये अनिवार्य आहे. आम्ही MPSC आणि UPSCचे तयारी पण मुलांची करून घेतो, त्याची मुलाखती पण घेतो. त्याच्यामध्ये सुद्धा मराठी येणं, मराठी हा भाषा एक विषय म्हणून आवश्यकच आहे.
आणि याचं महत्वाचं कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः आता मी तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये असल्यासारखं उदाहरण देतो, पण त्यावरनं आपल्याला लक्षात येईल की गव्हर्नमेंटमध्ये सरकारी कामात त्याची किती उपयुक्तता राहील. खान अकॅडमी जगभरामध्ये लाखो करोडो लोक वापरतात. खान अकॅडमी किंडरगार्टन ते 12वी पर्यंत असणारं अप्रतिम टूल आहे. आता ते सुद्धा मराठीमध्ये उपलब्ध झालंय आत्ता. आणि मला हे माहिती आहे की 3 वर्षापूर्वी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण मंत्री यांनी हे फार मनावर घेतलेलं होतं काही काळापुरतं का होईना, की खान अकॅडमीचा मराठी आविष्कार हा आपल्याला विशेषतः खेडोपाड्यांसाठी, विशेषतः विज्ञान आणि गणित की ज्या विषयामध्ये लोक नापास होतात, तर त्याचा दर्जा वाढवण्यासाठी याचा वापर करायला हवा आहे याची जाणीव सरकारी पातळीवर आहे. परंतु हे करायचं झालं तर नुसतं सबटायटल्सनी काम होणार नाहीये. त्याच्यासाठी तो पूर्ण कॉन्टेंट मराठीत आपल्याला आविष्कारित करावा लागेल. दिस इन इटसेल्फ इज अ बिग जॉब. म्हणजे मी तर म्हणेन की NEP 2020 जे आहे, जी राष्ट्रीय पातळीवरची संकल्पना आहे की जी अजून कमी अधिक प्रमाणामध्ये वापरली जाते, हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आग्रह हा आहे की तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये शिकावं. आणि तो NEP 2020चा एक अविभाज्य अंग आहे, कॉर्नर स्टोन, की त्याच्याशिवाय NEP डिस्क्राईबच करता येणार नाही. आणि आज आपण 21 फेब्रुवारीला बोलतोय, इट जस्ट सो हॅपन्स की आज मातृभाषा दिवस पण आहे. तर नुसताच राजभाषा दिनाच्या दृष्टीने नाही तर मातृभाषा दिनाच्या दृष्टीने आपला इंटरव्ह्यू चालू आहे. तर मला वाटतं हा एक मोठा योगच आहे की NEP 2020 मध्ये मातृभाषेमध्ये आपण शिक्षण घ्यावं याच्याबद्दलचा आग्रह आहे आणि तो मानसशास्त्रावर आधारित आहे. बरोबर. तुम्ही जर बघितलं आता 10वीची परीक्षा चालू आहे, 10वीच्या परीक्षेला मागच्या वर्षीपेक्षा जास्ती मुलं बसतायत. याचाच अर्थ हा की मातृभाषेमध्ये शिक्षण जी NEP 2020ची पिढी घेईल त्याच्यामध्ये मराठी कॉन्टेंट असणे, मराठी साहित्य वाङ्मय असणे ही प्रचंड मोठी संधी आहे. आणि त्याबद्दल गव्हर्नमेंटचं जसं आहे तसं काही प्रायव्हेट प्लेयर्स पण मी तुम्हाला सांगून ठेवतो, त्याच्यामध्ये आता जॉब्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ अलाइन एअर नावाची एक कंपनी आहे, किंवा वेल फाउंड नावाची एक कंपनी आहे, किंवा इनविजिबल.co नावाची कंपनी आहे, किंवा मला सापडलेली अजून एक आणि माहिती असणारी म्हणजे स्केल नावाची कंपनी आहे. आता या 4 कंपन्यांच्या मध्ये तुम्ही मराठी निर्मितीच करणे याच्यासाठी तुम्हाला चांगला पगार मिळतो. 4-4, 5-5 लाख तुम्हाला वर्षाला मिळू शकतील साईड किक म्हणून, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही लाइटिंगची गरज नाही, असं सुद्धा आपल्याला करता येण्यासारखं आहे. हे नुसते 4 उदाहरणं मी दिली आहेत. हे वाढत जाईल असं माझं मत, आणि ते गव्हर्नमेंटच्या लेव्हलला पण वाढत जाईल. खूप मोठ्या संधी आहे आणि खूप खोलात जाऊन याचा खरंच अभ्यास करण्यासारखा आहे. अजून एक प्रश्न सर विचारायचा होता, दोन्ही बाजूने, दोन्ही असं म्हणजे AI मधील मराठी भाषेचा वापर किंवा जो आपण म्हणतोय की त्याचा जो काही उपयोग सध्या होतोय त्यामध्ये तुम्हाला तांत्रिक दृष्ट्या कोणते अडथळे आढळतात किंवा कोणत्या त्रुटी तुम्हाला आढळतात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो तरुण वर्ग आहे जो AI चा वापर करतोय तो अजून त्यांनी काय प्रयत्न केले पाहिजेत मराठी भाषा एक्सप्लोर करायला, किंवा जेवढ्या संधींचा तुम्ही आता उल्लेख केलात तर तिकडे मराठी तरुण कुठे कमी पडतोय असं तुम्हाला ऑनेस्टली वाटतं? त्याविषयी काय सांगाल? सो संधी कुठे असतील त्याच्यामध्ये म्हणजे टेक्स्ट जनरेशन हा एक भाग आहे, भाषांतर हा एक दुसरा भाग आहे, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये खूप मोठा आता एस्टॅब्लिश्ड भाग आहे सेंटिमेंट अनालिसिस. की समजा मी काहीतरी फीडबॅक दिला, समजा आता उदाहरणार्थ कुठली तरी खाण्याचा पदार्थ नवीन आलेला आहे, अनेक प्रकारचे चहा आपण बघतो पुण्या मुंबईमध्ये हिंडताना, नाशिक नागपूरमध्ये हिंडताना आपल्याला अनेक ठिकाणी वेगळा, आता गुळाचा चहा आलेला आहे, ह्यांचा चहा त्यांचा चहा असं आलेला आहे. समजा आपल्याला त्याला फीडबॅक द्यायचा, आपण एक ब्लॉग तयार करणार आहोत, तर या ब्लॉग मध्ये नेमकं सेंटिमेंट म्हणजे नेमकी भावना ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह यातली काय आहे आणि त्यातलं काही बारकावे शोधता येतील का, हा जो प्रकार आहे त्याला म्हणतात समाज माध्यमामध्ये असणारं सेंटिमेंट अनालिसिस. तर ते वापरल्यानंतर पुढचं मार्केटिंग तुम्हाला चांगलं करता येतं, त्याचा प्रॅक्टिकल भाग. तर हे करण्यासाठी लागणारे तज्ञ असे आजकाल ही एक वेगळीच नोकरीची संधी उपलब्धता आपल्याला दिसते, जी 10 वर्षापूर्वी नव्हती. म्हणजे सेंटिमेंट अनालिस्ट किंवा सोशल मीडिया अनालिटिक्स, किंवा मी अजून एक स्टेप पुढे जाऊन सांगेन की इव्हन गुगल अनालिटिक्स, म्हणजे माझे जे अनेकविध मित्र वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आहेत, म्हणजे प्रिंट मीडियामध्ये आहेत किंवा टीव्ही चॅनल्सवर आहेत, यांचं म्हणणं आणि त्यांचा अनुभव असा आहे
की जर का त्यांनी गुगल अॅनालिटिक्स नीट शिकलं नाही तर त्यांना या पुढच्या काळामध्ये कदाचित नोकरीवरनं काढलं जाईल. ज्यांचा 20-20, 25-25 वर्ष अनुभव आहे अशा लोकांचं सांगतोय नाही. तर वृत्तपत्रकारिता किंवा पत्रकारिता किंवा माध्यम याच्यामध्ये असणाऱ्या लोकांना तंत्रज्ञान स्नेही हे व्हावंच लागेल आणि त्यामुळे ती संधी आहे. तर टेक्स्ट जनरेशन, वाङ्मय निर्मिती, भाषांतर, सेंटिमेंट अनालिसिस किंवा समरायझेशन, नेमका आपल्या या कार्यक्रमाचं नाव पण सारांश आहे, पण सारांश तयार करणे ही एक मोठी संधी आहे. व्हर्च्युअल असिस्टंट्स हे जे गुगलचं आहे, सिरी आहे किंवा असे जे बरेच आहेत, यांना मराठी इन्स्ट्रक्शन कळणे, त्याचं प्रोसेसिंग मराठीमध्ये होणे आणि त्याची ऍक्शन पण मराठीमध्ये होणे, याच्यासाठी पण आपल्याला कॉन्टेंट लागेल. म्हणजे व्हर्च्युअल असिस्टंट साठी सुद्धा अलेक्सा सकट आणि मराठी चॅटबॉट, मगाशी आपण सुरुवातीला जसं म्हटलं की अनेकविध लहान मोठ्या व्यवसायांना याची गरज वाढत जाणार आहे. या सगळ्या एरियाज मध्ये अजून एक छोटं उदाहरण देतो. हे जे भाषिणी आहे त्याच्यासारखं किंवा ज्याला आपण डिजिटल पब्लिक गुड्स म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये युपीआय येतं, तर याचा वापर अजून 2 ते 3 वर्षामध्ये मला असं दिसतं की ज्याला ONDC असं गव्हर्नमेंट पातळीवर केलं गेलेलं आहे. त्याचे जनक आणि त्याचं सगळी टेक्नॉलॉजी जे सपोर्ट करतात ते आपले नंदन निलेकणी, म्हणजे मराठी जावईच आहे बाय द वे. तर ONDC, ऑनलाईन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स, याच्यामध्ये मराठीची आवश्यकता नितांत भासेल. याचं कारण की पुण्यामधल्या एखाद्या वडापाव विकणाऱ्या माणसाला जर का ONDC वर जायचं असेल, अमेझॉनवर जाता येणार नाहीये, स्विगीवर जाता येणार नाहीये, कारण त्याच्यासाठी लागणारे वेअरबिटॉल्स त्याच्याकडे नाहीत. पण ONDC हे गव्हर्नमेंटनी यासाठीच तयार केलं आहे की समाजातल्या सर्व क्षेत्रांमध्ये आणि सर्व घटकांना त्याचा समावेश होण्यासाठीच केलेला आहे. तर पानपट्टीवाला आणि वडापाववाला सुद्धा याच्यामध्ये ऍक्टिव्हली भाग घेऊ शकेल याच्यासाठी. आणि ज्यांना उत्तम वडापाव खायचा आहे परंतु त्यांना दुकान कसं शोधायचं माहिती नाही, त्यांच्यासाठी या दोन्ही एंडला मराठी लागेल. हे गव्हर्नमेंट पूर्णपणे करेल असं मला वाटत नाही. याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप लागेल आणि त्याच्यामध्ये पण मराठी लोकांना संधी आहे, गव्हर्नमेंटमध्ये पण आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण. आता थोडा अनरिलेटेड टॉपिक आहे, पण आता काही दिवसापूर्वी मी एका कार्यक्रमामध्ये आपले जे कौशल्य विकास मंत्री आहेत त्यांच्याबरोबर सहभागी झालो होतो, पुण्यामध्येच झाला तो. आणि त्यांचं म्हणणं आहे की ITI हे सुद्धा दत्तक घेण्याची योजना त्यांनी केली. 409 ITIs आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याचं सुद्धा त्यांनी खासगीकरण नाही पण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याच्याबद्दलचं बोलणं चालू आहे. त्यामुळे ही जी दिशा आहे याच्यामध्ये मराठी तरुणांना दोन्ही मध्ये संधी आहे, प्रायव्हेट आणि पब्लिक. आणि याचा मराठी तरुणांनी नक्की विचार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये हे अपस्किलिंग करायला पाहिजे, त्याच्यामध्ये टूल्स माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये तंत्रज्ञान स्नेही असणं आवश्यक आहे. नक्कीच सर, खूप सोप्या भाषेत तुम्ही हे छान पद्धतीने उलगडून सांगितलं. जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा की AI कडे खास करून मराठी तरुणांना आणि आपल्या व्ह्युअर्ससाठीच्या अनुषंगाने मी विचारतोय की AI कडे एक भीती म्हणून न पाहता, कारण AI जेव्हा नवीन नवीन आलं तेव्हा AI नोकऱ्या खाणार की AI मुळे आता मॅन्युअल नोकऱ्यांवर गदा येणार, अशी खूप एक खूप असा एक गैरसमज पसरलेला. तर त्याविषयी काय सांगाल आणि AI कडे धोका किंवा अडचण म्हणून न बघता संधी म्हणून कसं बघता येईल किंवा त्याचा संधी म्हणून छान वापर कसा करता येईल आपल्यासाठी, त्याविषयी एक जाता जाता काय सांगाल सारांश? तर त्याच्यामध्ये आपण कसं पाहायचं AI कडे वगैरे हा प्रश्न माझ्या मते रद्दबातल आहे. याचं कारण की हा आपला चॉईस नाही उरलेला. मी बऱ्यापैकी उदाहरण देतो की एका टीव्ही चॅनलच्या साठी माझी मुलाखत झाली होती आणि त्यावेळेची जी अँकर होती तिने मला विचारलं की आपण AIचं स्वागत कसं करायला पाहिजे का. तेव्हा मी तिला असं सांगितलं होतं की जी व्यक्ती आपल्या दाराच्या इथे थांबून बेल वाजवत नाहीये आणि जी ऑलरेडी आपल्या किचन मध्ये स्वयंपाकघरात आलेली आहे तिचं आपण स्वागत कसं करणार. त्यामुळे AI हा धोका आहे का संधी आहे, AIचं आपण स्वागत करायचं का नाही करायचं, ह्या विषयाच्या आपण फार पुढे आलोय. आता AI बरोबर जगायचं कसं पार्ट नंबर 1 आणि AI वर स्वार कसं व्हायचं पार्ट नंबर 2 याच्याबद्दल आपण बोलावं असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्याचं एक सिंपल फॉर्म्युला मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू इच्छितो. त्याला मी 10-80-10 असा फॉर्म्युला म्हणतो. 10-80-10 याचा अर्थ की योग्य प्रश्न विचारता येणे, ज्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात, तो 10%.
उरलेलं 80% जे आहे ते रिपिटेटिव्ह काम आहे, ट्रान्झॅक्शनल काम आहे आणि ते एकजिनसी आहे, एका ठराविक प्रकारचं आहे आणि त्याच्यामध्ये मात्र रोबोट्स किंवा तंत्रज्ञान आपल्याला मात देणार आहेत. ते जर काम आपण फक्त करत राहिलो तर आपल्याला नोकरीच्या संधी हिरावून घेतल्या जातील, हे नक्की. परंतु ते झाल्यानंतर शेवटचे जे 10% आहेत की तुम्हाला जे पर्याय उपलब्ध झाले तंत्रज्ञानातनं, त्याच्यातनं तुम्हाला ज्या पर्पजसाठी निवडायचंय ते काम, ते तुम्हाला योग्य पद्धतीने सिलेक्ट करता येईल. त्याच्यामध्ये तरतम भाव वापरता येणे म्हणजे शेवटचे 10%. आणि म्हणून पहिले 10 आणि शेवटच्या 10% जोपर्यंत आपण मराठीच्या प्रेमाने, मराठीच्या अभिव्यक्त होताना आणि तंत्रज्ञान स्नेही असून जोपर्यंत काम करतोय तोपर्यंत एआयचा धोका आपल्याला नाही. बरोबर. एआय ही संधीच राहील आपल्याला. आणि आपला मुळामध्ये शत्रू किंवा स्पर्धक या कुठल्याच रोलमध्ये एआय नाहीये. एआय जाणणारी लोक हे आपले स्पर्धक आहेत. बरोबर. एआय हे स्पर्धक नाही. आणि त्यामुळे सिंपल उपाय आहे त्याच्यावर. जर का एआय जाणणारी लोक ही आपली स्पर्धक असतील तर आपणच एआय जाणणारे होऊया. बरोबर. हा त्याच्यावरचा परत शाश्वत उपाय आहे. आणि म्हणून ते करणं खूप सोपं आहे. त्यामुळे एआयचा धोका किंवा संधी याच्या पलीकडे जाऊन आपण एआय वर पुरेशी मास्टरी मिळवणे आणि तरी आपली मराठीची नाळ न सोडणे. इनफॅक्ट मराठी आणि तंत्रज्ञान हे एकमेकाला पर्याय नाहीत. मराठी उत्तम येतं आणि म्हणून मी तंत्रज्ञान शिकून चांगलं काम करू शकतो, किंवा तंत्रज्ञानामध्ये मी उत्तम आहे आणि म्हणून मी विशेषतः मराठी शिकून काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकतो, काहीतरी नवीन निर्मिती करू शकतो. या दोन्हीला आता संधी. तर त्यामुळे मराठी आणि एआय याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही. त्याच्यामध्ये एकवाक्यता आपण आणू शकतो अभ्यास करून. सर, खरंच खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही एआय मधला मराठी भाषेचा वापर असेल किंवा एआय तंत्रज्ञानाविषयीची जी माहिती असेल ती सांगितली. सर, वेळात वेळ काढून तुम्ही आलात आणि आमच्या व्ह्युअर्ससाठी ही माहिती आणि विशेषतः आपण मराठी भाषेचा वापर एआय मधला बोलतोय आणि त्याचं तुम्ही इतकं मराठीतनंच सुंदर विश्लेषण करून सांगितलं, इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि भारत शक्तीच्या सगळ्या प्रेक्षकांनाही, सगळ्या व्ह्युअर्सनाही येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या आणि सर तुम्हालाही येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. याबरोबरच आपण या चर्चेत इथेच थांबतोय. मात्र जाता जाता तुम्हाला आठवण करून देईन की भारत शक्ती मराठीच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.